नवीन भाषा अशी निर्माण झालेली आहे. तर बाळासाहेब तिथे प्रिप्रेसमध्ये काम करतो आणि संपादक होते. बाळासाहेब राजकीय व्यंगचित्र काढत असत आणि आर के लक्ष्मण सुद्धा तिथे राजकीय व्यंगचित्र काढत. झालं काय की प्रिप्रेस जर्नल आहे त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष जोरात होता. थोडी राजकीय पार्श्वभूमी आपण समजून घ्या. डांगे, कॉम्रेड डांगे त्यावेळेस मुंबईचे शहेनशाह होत्या. आज जशी बाळासाहेबांची मुंबईमध्ये उभट आहे, बाळासाहेबांनी आवाज दिला मुंबई बंद, मुंबई बंद होते, समजलं. तशी त्या काळात कॉम्रेड डांगे, श्रीपाद कृष्ण डांगे त्याने आवाज दिला. लाल बावटा जिंदाबाद म्हणायचे बघा. ते कम्युनिस्ट पार्टीचा जोर होता. सगळे मिल कामगार कम्युनिस्ट पार्टीचे सगळे. कम्युनिस्ट पार्टी मुंबईवरती पसरलेली. त्या डांगेंचं मी कॅरिकेचर केलं. डांगेने मी अनेक वेळा भेटलो. परत वावत जातं मी थोडं. मला मोठमोठ्या लोकांना भेटायचे वेळ आहे, सांगितलं ना. ते डांगे कुठे राहते ते पण तुम्हाला गंमत सांगतो. प्रीतम हॉटेल माहिती आहे तुम्हाला? प्रीतम हॉटेल दादर टीटीला. त्या प्रीतम हॉटेलमध्ये सगळे फिल्म इंडस्ट्रीतले कलाकार जेवायला येत असतात. म्हणजे धर्मेंद्र, मनोज कुमार, अमिताभ बच्चन. त्याचं कारण काय माहिती? त्याच्या बाजूला भरत क्षेत्र आहे बघा, साड्यांचं दुकान. लग्न करायचं असेल तर तिकडे जा साड्या घ्या लग्नाच्या वेळेला. ते दुकान आहे. त्या रोडचं नाव दादासाहेब फाळके रोड आहे. हो, तिथे रणजित स्टुडिओ. तेव्हा चित्रपटाचं जे शूटिंग व्हायचं ना ते त्या रोडला व्हायचं, दादासाहेब फाळके रोडला. आणि सगळे धर्मेंद्र वगैरे जे लोक होती ना त्यांना ते पंजाबी ना सगळे. त्याकाळचे हिरो सगळे पंजाबी होते, निर्माते पंजाबी होते. आणि त्यावेळेला हॉटेल्स होती ती मराठी जास्त होती आणि उडपी होती. पंजाबी खाणं कुठे मिळायचं ना, ते प्रीतममध्ये मिळायचं. कुलवंत सिंग कोहली त्याचे मालक होते. आणि त्या हॉटेलमध्ये पंजाबी सगळे नट जेवायला जात असतात. त्याच्या समोरच बाबूभाई जगजीवनदास माहिती आहे तुम्हाला? आहे माहिती आहे सगळ्यांना दादरची. तो जो फुटपाथ आहे ना त्या फुटपाथवर एक ब्रॉडवे थिएटर होतं. आता त्या दुकानाला बाबूभाई जगजीवनदास नावाने ओळखतात, पण त्याचं नाव आहे ब्रॉडवे शॉपिंग सेंटर. तिथे ब्रॉडवे थिएटर होतं. नौशाद जे मुंबईला आले ना तर त्या फुटपाथवरती झोपले होते. किती रंजक माहिती आहे. कारण तिथे सगळी फिल्म इंडस्ट्री होती दादर टीटीला. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आज गोरेगावला गेले. दादरचा जो भाग आहे दादर टीटीचा, तर त्या प्रीतमच्या हॉटेलच्या समोर एक लाकडी चाळ होती. ती सुद्धा माझ्या आजोबांनी ते लाकडी चाळीचं कन्स्ट्रक्शन केलं. तिथे कॉम्रेड डांगे राहायचे. ज्यांच्या मुंबई ताब्यात होती बाळासाहेबांसारखी, तो शहेनशाह मुंबईचा कॉम्रेड डांगे तिथे राहायचे. त्याने नुसता आवाज दिला आणि काय भाषणं करायची. जबरदस्त आवाज. माझ्या अंगाला रोमांच. नुसता आवाज कोणाचा? लाल बावटाचा. आधी शिवसेनेच्या घोषणा आहेत, लाल बावटा जिंदाबाद अशा घोषणा देत अख्खी मुंबईत. तर ते कॉम्रेड डांगे त्या गॅलरीमध्ये उभे असायचे. मी त्यांच्याकडे गेलो. फोटोग्राफ्स आहेत आणि ग्रुपवरती टाकतो त्याला, रात्री टाकतो मी ग्रुपवरती. आणि त्यांचं कॅरिकेचर केलं आणि त्यांना ते त्यांचे ऑटोग्राफ दिले. कारण कॉम्रेड डांगेचं मला प्रचंड आकर्षण होतं. मी लहान असल्यापासून त्यांचं वर्तमानपत्रात नाव आलं. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ना त्यांची मुलगी होती रोजा देशपांडे आणि जावई होते बानी देशपांडे. ते कम्युनिस्ट पार्टीचे लीडर होते आणि त्यात एक वर्तमान होतं. त्या कॉम्रेड डांग्याने माझा पण गप्पिष्ट स्वभाव, त्याने मला जेवायचा आग्रह केला. भरपूर वेळ होता. त्यात त्याने इतक्या आठवणी सांगितल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला गमतीदार आठवणी सांगतो की कॉम्रेड डांगे म्हणाले की माझ्याकडे सुभाषचंद्र बोस मुंबईत आले की आवाज देऊन येते असं त्या खुर्चीवर बस. त्याने मला ते खुर्ची घालू. सुभाषचंद्र बोस, त्यांची मुलगी रोजा देशपांडे आता नुकतंच गेले. त्या म्हणाले साने गुरुजी आमच्या किचनमध्ये, आणि तेव्हा ते गॅस वगैरे नव्हते, स्टोवरती स्वतः जेवण बसत आणि मला पाठीवरती घेऊन संपूर्ण दादर टीटी मला फिरवत साने. अशा कितीतरी आठवणी सांगितल्या. जसे तुम्ही मला प्रश्न विचारताय ना तसे मी कॉम्रेड डांगेने विचारले. कॉम्रेड डांगे म्हणाले की तेव्हा ते विल्सन कॉलेजमध्ये होते. गिरगाव चौपाटीला विल्सन कॉलेज होते. तिथे कॉम्रेड डांगे शिकायला होते आणि ते मराठी मंडळाचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर आले आणि सह्याद्रीला मलबार हिलला सह्याद्री बंगला आहे तिथे उतरले होते. आणि तिथे रवींद्रनाथ टागोरांना कॉम्रेड डांगे आमंत्रित. त्याने आठवणी मला सांगितल्या सगळ्या. मी विटनेस आहे त्यात. आणि रवींद्रनाथ टागोरांना ते आमंत्रण द्यायला गेले. आणि कॉम्रेड डांगे म्हणाले मी जेव्हा BAच्या फर्स्ट इयरला होतो रवींद्रनाथ टागोरांच्या समोर खुर्चीवर बसले होते. फाड असं उंच, पांढरी शुभ्र दाढी. आणि आम्ही त्यांचं ते व्यक्तिमत्व दाढी बिडी बघून घाबरून पळून गेलो. आमंत्रण द्यायचं. आज माझी दाढी बघून कोण घाबरलेलं नाही. हा, ते मोठी माणसं. आम्ही फक्त वयाने वाटतो. ते खरोखरची मोठी.
तर ते घाबरून पळाले. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांचा माणूस होता, तो त्यांना पकडून घेऊन आला. काहीतरी काम असेल म्हणून आलात ना. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो. आणि मग रवींद्रनाथ टागोर त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी व्याख्यान. हा तो जमाना होता. असे कॉम्रेड डांगे तेही मला भेटले. आणि बाळासाहेब पण कॉम्रेड डांगेंना खूप मान आहे. प्रश्न काय होता, प्रश्न परत मी वावत गेलो. परत मला किनाऱ्याला आणा जरा. हां, भाग्यश्री तुझा होता. भाग्यश्री ती पण दिसत ती पण वावत नाही. तेच बाळासाहेब तुम्हाला काय. हां, बाळासाहेबांनी त्यामुळे तर बाळासाहेब कुणी व्यंगचित्रकार भेटला तर त्याला मार्गदर्शन करतो. मी तसं की असं काढ, चांगलं काढ, की ते कल्पना सुचवत असतं. आता ते काढायचं बंद झालं. ते नेहमी म्हणायचे की पूर्वी माझी व्यंगचित्र बघून राजकारणी घाबरायचे, आता माझा हातच थरथर. अगोदर राजकारणी थरथरायचे, आता माझा हात. असं बाळासाहेबांचे रंजक आठवणी. तर ते तुम्हाला मागाशी मी किस्सा सांगत होतो, बाळासाहेबांचा मार्मिक कसा निघाला. तर संपादकांशी त्यांचं थोडं वाजलं. काय वाजलं, ते संपादक आहेत ना, त्याने एकदा बाळासाहेबांना बोलावलं आपल्या केबिनमध्ये. आणि जेव्हा मिनू मस्तान नावाचं त्यावेळेला राजकीय नेते होते, तर बाळासाहेबांना संपादकांना विचारलं, डू यू नो मिस्टर मसानी? तर बाळासाहेब म्हणाले, येस. तर डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन मी, प्लीज डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन. तर बाळासाहेब म्हणाले, हरकत नाही. बाळासाहेब किबूरमधून आले, त्यांनी ते कार्टून काढलेलं होतं ते कॅन्सल केलं. दुसऱ्या दिवशी परत संपादकांनी त्यांना बोलावलं, बसवलं. ठाकरे प्लीज सिट हिअर. आणि विचारलं, डू यू नो मिस्टर सका पाटील? बाळासाहेब म्हणाले, येस आय नो हिम व्हेरी वेल. प्लीज डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन मी. तर बाळासाहेब भडकले, अरे कार्टून आज हे काढू नको, उद्या ते काढू नको. शेवटी बाळासाहेब बाहेर आले. आणि त्यावेळेला प्रिप्रेसमध्ये मुथ्थू नावाचा एक शिपाई होता. मुथ्थू नाव. माझी मेमरी बघा तिथे स्ट्रॉंग आहे, लक्षात घ्या. मला जरा दाद. आमच्या पिढीची मेमरी स्ट्रॉंग होती. आत्ता जरी पेन कुठे ठेवलं, पेन कुठे, अगं आई माझं पेन कुठे बघितलंस का, अगं माझं मोबाईल कुठे बघितलंस का, चालू असतं ना. आपली स्मरणशक्ती त्या मोबाईलने खाऊन जाते. तर बघ आहे बरोबर. तर हा मुथ्थू नावाचा शिपाई होता. बाळासाहेबांनी त्याला सांगितलं, तो पण साऊथ इंडियन होता, अर्जंट. आणि बाळासाहेबांनी त्याला टायपरायटरवरती त्या टाईप केलं जायचं. आणि बाळासाहेबांनी मुथ्थूला सांगितलं, माझा राजीनाम्याचं अर्ज टाईप. आणि बाळासाहेबांनी तिथे राजीनामा दिला आणि घरी आले. घरी आल्यानंतर प्रबोधनकारांनी त्यांचा असं पडलेला चेहरा बघितला आणि विचारलं, का? तर म्हणाले, मी राजीनामा दिला. का? तर प्रबोधनकारांनी त्यांनी सगळं कारण सांगितलं. तर म्हणाले, कशाला घाबरतोस, तुझ्या अंगात कला, आपण काहीतरी काढू. आणि प्रबोधनकाराच्या पलंगावरती बसले होते, बाळासाहेब खाली बसले होते. बाळासाहेबांचं जुनं घर तिथे राजसाहेब राहायचे. म्हणजे सेनापती बापटांच्या पुतळ्याने 77A रानाडे रोड, दादर पश्चिम. माझ्या पाय, कारण मी त्या पत्त्यावरती जायला. 77A रानाडे रोड, दादर पश्चिम, मुंबई. त्या पत्त्यावरती राजसाहेब आता राहायचे. तर त्या पत्त्यावरती बाळासाहेब राहायचे. तर तिथे शिवसेनेची स्थापना आणि मार्मिकची स्थापना झाली. लगेच प्रबोधनकार म्हणाले, तू व्यंगचित्राचं साप्ताहिक नाव त्यांनी लगेच दिलं, मार्मिक. हां, आता बऱ्याच लोकांना वाटतं काय माहिती की बाळासाहेब आणि एका विशिष्ट धर्माचं असं वाद आहे. तसं बाळासाहेबांचं उर्दू चांगलं होतं. श्रीकांतजीचं उर्दूवरती मास्टरी होती. श्रीकांतजी, मोहम्मद रफी यांचे चांगले मित्र होते. श्रीकांतजी ठाकरेंचे वडील, राजसाहेबांचे वडील श्रीकांतजी ठाकरे. तुम्हाला माहिती आहे का गंमत, लोक म्हणतात की बाळासाहेब मुसलमानांचे विरुद्ध. अजिबात मी म्हणतो मुसलमानांचे विरोधी नव्हते ते. बाळासाहेबांचं उर्दू भाषेवरती, मुस्लिम संख्येवरती प्रेम होतं. त्याचा पुरावा म्हणून सांगतो. मार्मिकचा पहिला अंक आला. मार्मिकचं जे घोषवाक्य आहे ना, ते अकबर इलाहाबादी नावाचा एक शायर गाजलेला, अकबर इलाहाबादी नावाचा, त्याचा शेर आहे. तो शेर असा आहे, खिचो न कमानो को, खिचो न कमानो को न तलवार निकालो, जब तो मुकाबिला आहे तो अखबार निकालो. तलवार काढायची गरज नाही. तुम्ही अखबार काढलं. अकबर इलाहाबाद त्याचा शेर आहे. परत तुम्हाला माझ्या स्मरणशक्तीचा दाखला देतो. अकबर इलाहाबादी शायर म्हटला, कलाकार म्हटला की आपल्याला असा भणंग वाटतो ना. खादीचा झपका, पाय तुटका चपला, आर्थिकतेची ओढा. अकबर इलाहाबादी तसे नव्हते. ते जज होते. जज म्हणून ते रिटायर झाले. त्यांचे वडील मौलवी होते, आई जमीनदार होते.
असे अफजल इलाहाबादी म्हणजे ते अगोदर त्यांनी लॉची डिग्री घेतली, नंतर बॅरिस्टरची डिग्री घेतली आणि ते जज म्हणून रिटायर झाले. त्यांनी अकबर इलाहाबादी नावाच्यासाठी केलं, अलाहाबादच्या जवळपास ते राहायचे म्हणून इलाहाबादी नाव. हा बोला. तर शंकर विकलीची सावली म्हणून मार्मिकचा उदय झाला. क्या बात. ठीक आहे. त्यानंतर मार्मिकनी वाचाली थंड बसा या शीर्षकाच्या मदतीने एक महाराष्ट्रामध्ये झंझावात चालू क्या केला बात. आणि त्याच्यामुळे क्रांती पण आली महाराष्ट्रामध्ये. पण 85ला ज्यावेळेला बाळासाहेबांनी कुंचला थांबवला आपला, त्यानंतर जो झंझावात कायम राहायला पाहिजे होता तो झाला नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये व्यंगचित्रकला ही कुठेतरी लोप पावली गेली बाळासाहेबांच्या नंतर. तर त्यामुळे मार्मिक हे कुठेतरी फील्ड झाले का आणि त्याच्या मागे अजून पण काय कारण तुम्हाला वाटतात की म्हणजे जी व्यंगचित्रकलाची फोफवण्याची जबाबदारी किंवा ग्लॅमरस करण्याची जबाबदारी मार्मिकवरती होती, ती करता नाही आली मार्मिकला, त्याला काय कारण आहे? मला निखिल गायकवाडांचं ना खरोखर कौतुक वाटतं. मी बोलतो अतिशय मार्मिक आणि खूप अभ्यासपूर्ण प्रश्न. आम्ही पुण्याला त्यांच्याच गाडीतून चाललो होतो तेव्हा त्यांनी जे शीद फडणीस किंवा चारोस फडणीसला प्रश्न त्यांनी इतके छान, आता हा प्रश्न पण किती मार्मिक आणि छान, हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. लक्षात हे प्रश्न तुमचे ना, तुम्ही किती बुद्धिमान आहात, तुम्ही प्रश्न काय विचारतावरून त्यावरून तुम्ही कळत असतो. माणसाच्या बोलण्यावरून माणूस कळत असतो. जरा यांची जर तारीफ करूया आपण, तारीफे काबिल असते. झाड जाणावे फुले, झाड जाणावे फुले, माणस जाणावे बोले. माणूस बोलण्यावरून कळतो. तर निश्चित तुमच्या प्रश्नाचं उत्तर अतिशय छान प्रश्न आहे की खरं तर शंकर्स विकली हे भारतातलं पहिलं व्यंगचित्र नियतकालिक. पण त्याच्या अगोदर जर जाऊया की जगातलं पहिलं नियतकालिक हे पंच. PUNCH हे पंच हे जगातलं पहिलं नियतकालिक. आपण कार्टुनिस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला पंच म्हणजे काय वाटते, ठोसा. ठोसा म्हणजे पंच वाटतं. पण पंच हे त्या अर्थाने निघालेलं नव्हतं. इंग्लंडमधले काही व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक असे एकत्र झाले आणि त्यांनी ठरवलं की आपण असं काहीतरी काढू की ज्याच्यामध्ये व्यंगचित्र असतील आणि विनोदी लेख असतील, असं आपण एक मासिक काढू. आणि म्हणून त्यांनी एक मासिक काढलं, त्याचं नाव दिलं पंच. PUNCH. तुम्ही गुगलवर जाऊन पंचचा लोगो बघा. तो पंचचा लोगो काय माहिती आहे का? ठोसा नाही, एक जोकरचं चित्र आहे. इटलीमध्ये आपल्याकडे कठपुतळ्यांचे खेळ होतात ना, पपेटचे, तसे त्यांच्याकडे ना कठपुतळ्यांचे खेळ व्हायचे. त्या कठपुतळ्याच्या खेळामध्ये एक विनोदी पात्र होतं, पंचीनेल्लो त्याचं नाव. पंचीनेल्लो. जसं आपल्याकडे राजीव असला की राजू बोलतात, संजय असला की संजू बोलतात, अभिजित असला की अभय बोलतात. समजलं ना? समजलं. प्राची असली तर प्राचू बोलतात, काही शॉर्ट फॉर्म करतात. तर तसं ना पंचीनेल्लोचा शॉर्ट फॉर्म झाला पंच. आणि त्यामुळे तो जोकर, वेड्या वाकड्या उड्या मारणारा जोकर, असं तो पंचचा लोक. ते प्रचंड गाजलं. म्हणजे आज एक अमिताभ बच्चनचा कौन बनेगा करोडपती शोले गाजला, तसा त्या काळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता ना, त्याच्यामुळे पंच हे नियतकालिक जगभर प्रचंड गाजलं. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, जरा नीट आहे का, आणि तुम्ही सगळे व्यंगचित्रकार असल्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज कुठल्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ जाड पुठ्ठ्यासारख्या कागदाचं छापलेलं असतं, बरोबर? त्या पंचचं प्रत्येक पान हे जाड पुठ्ठ्यासारखं असायचं. जाड कागद वापरला जायचा त्या मासिकासाठी. 8 पेपर जगातला सर्वात महागडा. त्याच्या पुढची पायगा माहिती सांगतो तुम्हाला. त्या पंचचा जो वाचक वर्ग होता, मी मागाशी म्हणालो बघा, मला सोशल मीडिया अजिबात आवडत नाही. त्याचं कारण त्याच्यामध्ये ना तळागाळातल्यापासून मोठा माणूस नसतोच त्याच्यावरती, जे गरीब लोक आहेत तेच त्याच्यावरती जास्त असतात. त्याच्यामुळेच ते गरीब राहतात ना. आपल्या देशातील लोक हाताचा वापर कशासाठी करतात? मोबाईलची, त्याच्या कलाकुसरीसाठी करा ना. आपल्या देशामध्ये कलाकुसर आहे ना, तर त्याच्यामुळे आपला देश हळूहळू मागे पडत चाललाय ना. चायना पुढे जातो, आपण नुसतं घोषणा करायची, सगळी मुलं मोबाईलमध्ये आहेत. त्यातून पहिलं बाहेर आलं लक्षात. तर काय बोलत होतो परत मी? पंच जाड. पंचच्या ज्या जाहिराती असायच्या, मी म्हणालो पंचचा वाचकांचा क्लास होता, मास होता, आणि ते एकदम महागडं होतं. आणि त्याच्यामध्ये जाहिराती असायच्या रोल्स रॉयस, मर्सिडीजच्या, रोल्स वॉगनच्या गाड्यांच्या आणि
वाईनच्या शिवास रिगलच्या जगातली जी महागडी प्रॉडक्ट आहे, आलं की नाही लक्षात, तिथे यशाचं कडवट रहस्य काय मेहनत ती डिस्कवरीवरती असते ना. डिस्कवरीवरती डॅशिंग गोष्टी दाखवतात, हिस्ट्रीवरती त्याच्या जाहिराती पण तशा असतात. तसं पंचमध्ये जाहिराती तशा असायच्या. आणि महत्त्वाचा मुद्दा आता लक्षात घ्या, आता महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात. आता यूट्यूबमुळे सगळं आपल्याकडे दिसतं गुगलमध्ये, त्यामुळे तिकडचे ब्रिटिश आपल्याकडे जे अधिकारी होते त्यांच्याकडे ते पंच मासिक आहे घरामध्ये, आणि त्यांच्याकडे जो नोकर वर्ग होता तो मोस्टली पारसी होता. ब्रिटिशांचे अधिकारी आपले दादा टिटी, तो पारसी वर्ग त्यांच्याकडे होता. तर ते टेबलवरती ठेवलेलं ते मासिक वगैरे बघायचे, त्यांना पण आवडायचं ते. आणि मग त्यातलं एक अपेक्तार नावाचं एक पारसी ग्रस्त, त्यांना वाटलं की आपण पण असं काहीतरी करू, आणि त्यांनी भारतातलं पहिलं असं व्यंगचित्रमय पंचसारखं मासिक काढलं. त्याचं नाव पारसी पंच. आता लक्षात, मार्मिक शंकर सुचलेच्या अगोदरचं सांगतोय. त्यांनी भारतातलं पहिलं काढलं मासिक पारसी पंच. त्यावेळेला असं होतं, जसं शोले पिक्चर चालला ना की सगळे माहिती ॲक्शन पॅक पिक्चर येतात. बॉबी पिक्चर झाला की लगेच मिली आला, लगेच जुले आला, रोमॅन्टिक आलं सगळे पिक्चर. त्याच्यानंतर महिने प्यार किया आल्यानंतर सगळे रोमॅन्टिक आले, हम साथ साथ वगैरे. तसं एक फॅड असतं प्रत्येक गोष्ट. तसं ते चालल्यानंतर ना सगळ्या लोकांनी हिंदू पंच, मुस्लिम पंच, असे वेगवेगळे पंच निघाले. सातारा पंच, पुणे पंच, असे पंच नाव लावून ते पिक्चर काढाय, हे मासिक काढायचे. आता प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, महत्त्वाचा प्रॉब्लेम लक्षात घ्या, की त्याला व्यंगचित्रकार कोण मिळणार पंचमध्ये. हे तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय नाही व्यवस्थित, चांगली माहिती आहे, लक्षात घ्या, तुम्हाला उपयोगी मिळेल तरुण पिढीला. त्यांच्याकडे आर्ट कॉलेजेस होते. तर लक्षात घ्या, आर्ट कॉलेजेस होती. आपल्याकडे जेजे स्कूल ऑफ आर्ट कधी स्थापन झालं, 1857 साली, 1857ला जेजे स्कूल ऑफ आर्ट स्थापन झालं. तोपर्यंत आर्ट कॉलेजेस नव्हते, ते ब्रिटिश आल्यानंतर झालं. त्यांच्याकडे आर्ट कॉलेजेस होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे चांगले आर्टिस्ट होते, चांगले व्यंगचित्रकार होते, आणि ते चांगले चित्रकार होते ते व्यंगचित्र काढायचे. आता काय होतं, काय रेगोट्या काय काढता येत नाही, तो व्यंगचित्रकार होतो. तसं नाही, त्यांच्याकडे चांगले चित्रकार व्यंगचित्रकार होते, आणि त्यांच्याकडे फिल्म आहे आणि टेनियर नावाचे मोठे व्यंगचित्रकार पंचमध्ये. मग व्यंगचित्र कुठून आणायचे, तर त्यावेळेला जसं मिस्त्री काम करणारे लोक असतात माहिती आहे तुम्हाला, लोहार काम करणारे असतात, गोल्डस्मिथ असतात, सोनार असतात, टेलर असतात, शिल्पी. तसे तुम्हाला माहिती आहे की अगोदर जाती व्यवस्था होती, ती लोक तेच करणार आहे. तसं देवळांवरती भिंतींवरती चित्र काढणारे चिथारी नावाची एक जमात होती. त्यातला बाजीराव यादव नावाचा एक चित्रकार मुंबईमध्ये आला, आणि तो अपेक्तारनं सापडला, आणि त्यांनी त्याला व्यंगचित्र काढायला सांगितलं त्यांच्या पारसी पंचमध्ये. तो भारतातला पहिला व्यंगचित्रकार बाजीराव राघोबा यादव. पण व्यंगचित्रकला त्याच्या दृष्टीने नवीन होती, त्याच्यामुळे त्याच्यात लाईकनेस नसायचा, तो जे टिळकांची, गांधींची. मग त्याचा ना एक पुतण्या इकडे आला, त्याचं नाव कृष्णराव यादव. तो अशी व्यंगचित्र काढायचं की ज्याच्यामध्ये लाईकनेस होता. टिळक काढल्यानंतर टिळक ओळखायचं, गांधीजी काढल्यानंतर गांधीच्या खाली लिहावं नाही लागायचं गांधीजी. तो भारतातला पहिला असं व्यंगचित्रकार की ज्याच्या चित्रामध्ये लाईकनेस होता, लक्षात घ्या. तर अशी व्यंगचित्रकला पसरायला लागली. टेनियल हा जो पंचचा, नीट आहे का, पंचचा जो टेनियल नावाचा व्यंगचित्रकार होता, ब्रिटिश सत्ता असल्यामुळे तो आपल्या मुंबईमध्ये आला होता. त्याने ती बाजीराव यादवची व्यंगचित्र पाहिली, तेव्हा तो काय म्हणाला माहिती आहे की हा भारतातला टेनियल आहे. परत मी सांगतो की कलाकार म्हणून तुमचं मन मोठं असलं पाहिजे. जर तुमचं मन मोठं नसेल तर कलाकार तुम्ही होऊ शकत नाही. तुम्हाला कल्पना चांगल्या सुचूच शकणार नाही. तुमचं सुपीक जमिनीमध्ये चांगलं पीक येतं, मन तुमचं स्वच्छ पाहिजे. जसं मला सांगा, पाठी कोरी नसेल, त्याच्यावरती चित्र असेल, तुम्ही त्याच्यावरती चित्र काढण्याचा प्रयत्न केला, चित्र दिसेल का ते? नाही, पाठी कोरी करावी लागते ना अगोदर पाणी. तसं तुमचं मन स्वच्छ असेल तरच तुम्ही कलाकार होऊ शकता. त्या टेनिलने काय केलं माहिती आहे की बाजीराव राघोबा यादवची चित्र घेतली आणि लंडनमध्ये जाऊन छापली. मनाचा मोठेपणा बघा. हा आपण दुसऱ्याचे व्यंगचित्र छापू नाही. आजकाल काय दुसऱ्याचं व्यंगचित्राचं काम कसं आपल्याकडे आपण केलं. हा मनाचा मोठेपणा जर आपण आत्मसात केलं तरच आलं की नाही. हा मार्मिक वरती परत घसरलो. हा मग विचार मग तर मार्मिक याचा प्रश्न चांगला आहे माझ्या लक्षात. मार्मिक शंकर स्वीकृती आल्यानंतर मार्मिक सुरू झालं.
निखिल, मार्मिकमध्ये येण्याच्या अगोदर ना मधली काही आपण गावं आहे. बरोबर, चहा प्यायला मधल्या गावाला ते एस टी वगैरे की आपण थांबवतो ना, भजीचा स्टॉल दिसला, धाबा दिसला की आपण थांबतो, तर थांबू ना चांगल्या धाब्यावर, चालेल ना? आम्ही येताना मग साबुदाणा वडा खाल्ला तसं चांगल्या धाब्यावरती गाडी थांबवतो. त्यानंतर मधली माहिती सांगतो. शंकर स्वीटली आहेत ना, जेव्हा शांतपणे आणि नीट आहे का, शंकर स्वीटली जेव्हा निघालं ना, शंकर हे पंडित नेहरूंचे चांगले. पंडित नेहरू कुठे परदेशी दौऱ्यावर गेले ना, ते शंकरनं सोबत न्यायचेच. तर शंकर परदेश दौऱ्यावरती जातो आणि त्याला शंकर स्वीटलीचं मुखपृष्ठ करणारा कोणतरी व्यंगचित्रकार पाहिजे, त्यांच्या स्टाईलचा प्रश्न करणार कोण, म्हणून शंकर नवशक्तीमध्ये गेले, जिथे मी आता काम करतो प्रिपरेशन. आणि त्यावेळेस नवशक्तीचं ऑफिस अजून येते, अजून मी जातो. अशी खिडकी होती, त्या खिडकीमध्ये बाळासाहेब काम करत होते आणि शंकरने खिडकीतून पाहिलं. आणि बाळासाहेबांनी आम्हाला गमतीने सांगितलं की शंकर यांचा ना चेहराच विसंगत होता, म्हणजे त्याचे केस पूर्ण पांढरे होते आणि भुवया तेवढ्या पूर्ण काळ्या होत्या. म्हणजे तेव्हा ते डाय वगैरे करण्याचा जमाना नव्हता, हे नैसर्गिक होतं. मग त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण विसंगत होती. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की शंकर स्वीटलीचं मुखपृष्ठ तू करायचं. आणि मग बाळासाहेबांनी 1-2 मुखपृष्ठ केले. शंकर दौऱ्यावरून आले, बाळासाहेबांना भेटले. अरे त्यानंतरची मुखपृष्ठ तू केलीच नाही. तर ते म्हणाले, अहो मी पंडित नेहरूंवरती काढलं, तुमचे संपादक म्हणाले नको काढून, मी बंद केलं. तर शंकर म्हणाले, अरे नाही ना, मला तुझ्याकडून मुखपृष्ठ होईल. हा एक शंकर आणि बाळासाहेबांचा किस्सा, इंटरेस्टिंग किस्सा लक्षात. आणि तुम्हाला गंमत कोण सांगतो, हे मी बाळासाहेब, आम्ही कधी बसल्यानंतर ना बाळासाहेबांना, हे मी तुम्हाला किस्सा ऐकवतोय ना, तसं मी बाळासाहेबांना किस्सा ऐकवतच. म्हणजे जसं लवकुशाने रामाला रामायण ऐकवलं होतं, कुशलव रामायण सांगते, तसं मी रामाला त्याचं रामायण सांगत असे. बाळासाहेबांना मी त्यांचं सांगत असे की साहेब तुमचं असं आहे, खरं आहे का, ते हसायचं नसतं. बाळासाहेबांना पण बरं वाटायचं की कोणीतरी अभ्यास करतो नवीन. तर हे मार्मिकने, हा निखिल गायकवाडांच्या प्रश्नाकडे आता येतो, मध्ये गाडी थांबवत नाही, आपण आता डायरेक्ट स्पॉटला जाऊया, कारण आता उशीर झाला तर आपल्याला लेट मार्क लागेल, पगार आपला जाईल. तर बाळासाहेबांनी मार्मिकमधून अनेक व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन केलं, अनेक व्यंगचित्रकारांना, विनोदी लेखकांना प्रोत्साहन केलं. अलग लक्ष, मी आहे, विकास सबनीस, आमची पहिली व्यंगचित्र मार्मिकमध्ये छापून आहे. ते किस्से मी अनेक वेळा सांगितले म्हणून ते सांगत नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे. अनेक व्यंगचित्रकारांना बाळासाहेबांनी प्रोत्साहन दिलं. एवढंच नव्हे तर आणखी परत एक रंजक किस्सा सांगतो. पु ल देशपांडे आणि बाळासाहेबांचा मध्यंतरी वाद झाला होता, तुम्हाला माहिती आहे सगळं, की महाराष्ट्र भूषण पुलंना दिलं, त्यानंतर पुलंचं काहीतरी हे झालं, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यात आपण जात नाही. पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे बाळासाहेबांचे शिक्षक आहे. लक्षात, दादरला आता अँटोनी डिसिल्वा हायस्कूल आहे ना, तिथे पूर्वी ओरिएंटल हायस्कूल होतं. त्या शाळेमध्ये बाळासाहेब आणि श्रीकांतजी शिकत असत आणि त्या शाळेमध्ये शिक्षक पु ल देशपांडे आणि पु ल देशपांडेंच्या पत्नी सुनीताबाई होत्या. ते पु ल बाळासाहेबांचे शिक्षक. मार्मिकचा पहिला अंक आला, त्या पहिल्या अंकामध्ये एक विनोदी लेख होता. मी माझे मित्र विनोदी लेखक, त्यांचं नाव सांगत नाही. तर तो विनोदी लेख आल्यानंतर पुलंनी बाळासाहेबांनी पत्र पाठवलं की मार्मिकमधले व्यंगचित्र चांगले आहेत, पण विनोदी लेख तेवढे दर्जेदार. बाळासाहेबांना राग आहे. बाळासाहेबांनी लगेच मार्मिकमधून पुलंना पत्र लिहिलं की तुम्ही नवोदित तरुणांवरती असा अन्याय करणं बरोबर नाही, तुमच्यासारख्या नावाने तरुणांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर पुलंचं पत्र परत मार्मिकमध्ये आलं की बाळ श्रीकांत, तुम्ही उगाच माझ्या पत्रावरून दुखावले. ते पत्र माझ्या पाठ आहेत, पण आता मी ते सांगत नाही, पूर्ण पाठ आहेत सगळं. बाळासाहेब पुलंना मानायचे, पुलं बाळासाहेबांना मानायचे, असे त्यांचे गुणानुभव. पुलंना पण अभिमान होता बाळासाहेब मोठे झाल्याचा, आणि बाळासाहेब तो पुलंना प्रचंड मानायचा. तर मार्मिकने अनेक व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन दिलं. पण बाळासाहेब राजकारणात गेल्यानंतर बाळासाहेबांना वेळ कमी मिळाली. म्हणजे त्यांची व्यंगचित्र होणं इतकी, राजकीय व्यंगचित्रकार होणं सोपी गोष्ट नाही. प्रचंड तपस्या आहे, ती साधना आहे, तुम्हाला वाहून घ्यावं लागतं पूर्णपणे. बाळासाहेब सोमवार मंगळवार पूर्ण रूममध्ये, बंद रूममध्ये बसून व्यंगचित्र काढतात. मुखपृष्ठ आणि रंगाचे पेपर वाचणं, रेफरन्सेस घेणं, हे तपस्या होती. मग त्याच रूममध्ये त्यांचं जेवण द्यायचं, मी ना ते त्याच रूममध्ये जेवण आणून द्यायचं. मंगळवारी ते मोकळ्या व्हायचं. पण शिवसेनेचा व्याप वाढल्यानंतर बाळासाहेबांना सोमवार मंगळवार पण देणं
कठीण व्हायला लागलं. मग त्यांनी मार्मिकमध्ये रविवारच्या जत्रेच्या ठिकाणी 2 पानी पत्र लिहिलं की मला तर व्यंगचित्र काढणं जमणार नाही, मी हा भार तरुणांवरती सोडतो आहे. आणि मग त्यावेळेला त्यांनी सबनीसांना बोलवून घेतलं होतं, आणखी मलाही बोलवलं होतं, आणि राज तर घरचाच होता. आणि मग बाळासाहेबांनी सबनीस, मला, राज अशी जी तरुण पिढी, खलील खान, अशा तरुण पिढीला खूप प्रोत्साहन दिलं. बोलवत असत, आम्हाला मार्गदर्शन करत असत. आमचं काम त्यांच्यापेक्षा वेगळं होतं, पण ते चालवून घेत असेल, पर्याय नव्हता. सबनीसांचं काम त्यांच्याजवळ होतं, आमचं थोडं वेगळं होतं, पण ते चालवत असत. बाळासाहेबांनी खूप तरुण व्यंगचित्रकारांना प्रोत्साहित केलं. आता निखिल गायकवाड म्हणतात की त्यांनी तो पुढे व्यंगचित्रकारा ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला दूरदर्शन आलं, जेव्हा सोशल मीडिया आला, परत सोशल मीडियाकडे तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यानंतर ना वाचन संस्कृती हळूहळू लोप पावली. आता ती परत येते. लोक वाचणं कमी झाले, वाचणं हे लोकांचं कमी झालं. त्यामुळे साप्ताहिकांचे, मासिकांचे, दैनिकांचे खप कमी झाले. मी ज्या वेळेला लोकसत्तामध्ये काम करत असे, माझं संडे स्पेशल नावाचं सदर होतं, पहिल्या पानावरती पण माझ्या रविवारच्या, तर त्यावेळेला रविवारच्या लोकसत्ताचा खप 5 लाख प्रति होता मिनिमम. त्याच्यापेक्षा कधी वाढत असे. महाराष्ट्राचा खप लाखो, 5 लाख खप होता. आणि तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये किमान त्या काळी 4 ते 5 माणसं असायची, प्रत्येकाला 4-5 मुलं असायची. आता एखाद दुसरंच कोणीतरी मेवणा घरामध्ये असायचं, आई वडील असायचे. म्हणजे घरामध्ये एक वर्तमानपत्र 10 जण वाचायचे. म्हणजे आमचं एक व्यंगचित्र किती जण वाचायची? 50 लाख लोक रोज वाचतात. एवढा वाचक वर्ग आम्हाला त्यावेळेला मिळतो. आज काय सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपला तुम्ही तिथं 10 जणांनी अंगठे दाखवलं, तुम्हाला वाटतं अरे काय आपण बघतो, 100 जण फार फार. आज मी काही मोठमोठ्या अभ्यासू लोकांचे व्हिडिओ बघतो, 1000, 2000, 3000 वरती व्ह्यूज. कशाला तुम्ही एवढी मेहनत घेता अभ्यास करता? मला पण अनेक लोक सांगतात की तुम्ही संजय मिस्त्री चांगलं बोलता, तुम्ही असे व्हिडिओ बनवून टाकता. मला पण आपले विद्यार्थी सांगतात नाही टाकत, काय व्हिडिओ पण लोकांचा वेळ खायचा, आपला वेळ घालवायचा, असे टोप्या घालून बसायचं त्यांना. हे आपलं तुमच्या विद्यार्थ्यांसाठी मी करतो. समज तुमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक नॉलेज, एक चांगलं एक एन्सायक्लोपीडियासारखं नॉलेज मिळावं म्हणून मी सगळं माझे विद्यार्थी तुम्ही लाडके आहेत, तुम्हाला हे उपयोगी पडावं कायम, आणि ते तुमच्या पिढीच्या पिढी करून ते न्यावं म्हणून आपण व्हिडिओ एक अभ्यास म्हणून आपले चांगले जे तुम्ही बघणार असाल. आपल्या दाखवण्याची गरजही नाही. चांगल्या लोकांपर्यंत आपलं काही गेलं बस झालं. आज मला सांग, चांगल्या हॉटेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल गर्दी फारशी नसते ना. ताजमहलमध्ये वडापावला अशी गर्दी बसल्यात, तसंच ताजमहल हॉटेल होते अशी लोक जेवणासाठी उभे, असं तुम्हाला दृश्य दिसतं का? नाही दिसत. नाही का वडापावच्या गाडीवर दिसतं ना, दाबेलीच्या गाडीवर एक दृश्य दिसतं ना. आपल्याला त्या दृश्याची गरज पण नाही ना. काय अभिजित बरोबर आहे ना? आपल्याला क्लास प्रेक्षक पाहिजे ना. अलग तुमच्यासारखे क्लास प्रेक्षक वर्ग पाहिजे. त्यामुळे आपले व्ह्यूज वगैरे आपल्याला काय नाही, गरज नाही, अंगठे गरज नाही. तर त्यामुळे मार्मिक मग त्यामुळे मार्मिकचा वाचक वर्ग कमी झाला. बाळासाहेबांचे व्यंगचित्र लोकांना दिसेनाशी झाली. आणि तुम्हाला माहिती, जर तुमच्यासमोर आयडल चांगले नसतील, आता आयडल कोणी नाही लक्षात घ्या, त्यामुळे संपूर्ण समाजाचा ऱ्हास होतो ना. बरोबर गेले. आज आयडलच कोण आहेत मला सांगा ना. आयडल कोण आहेत चांगले? राजकारणामध्ये कोण चांगले आयडल नाही. चित्रपटामध्ये अगोदर अभिनेत्यांमध्ये दिलीप कुमार आदर्श होता. दिलीप कुमारने मेथड ॲक्टिंग आणली. मी अभिनयसुद्धा केलेले नाटकांमधून वगैरे, त्यामुळे मला अभिनयाचा पण वेळ होता. मी दिलीप कुमारला हात मिळवलेला आहे. दिलीप कुमारचा हात हातात घेतल्यानंतर एखाद्या सुंदरीचा हात हातात घेतल्यापेक्षा आनंद होतो. इतका मुलायम काश्मीरी समजा, त्याचे ओठ एवढे लाल बुंद होतं की असं वाटत होतं की त्याने लिपस्टिक लावले, आता एखादा थेंब खाली घालला. दिलीप कुमार मेथड ॲक्टिंगचा बादशाह, माझा आवडता ॲक्टर. हे सगळे अमिताभ वगैरे बाकीचे सगळे त्याची कॉपी करतात. तसं तो दर्जा राहिला नाही, आलं लक्षात ना, सगळ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मग मार्मिकचा वाचक वर्ग कमी झाला. दर्जेदार व्यंगचित्र बाळासाहेबांची दिसेनाशी झाली. आर.के. लक्ष्मण पण 90ला आले, ते रिटायर. आर.के. लक्ष्मण विषयी परत केव्हा तरी आपण बोलू नंतर. हां, एक वेगळं सेशन घेऊन त्याच्या पण मी भेटीगाठी खूप घेतलेले आहेत. त्याचे पण अनुभव अतिशय रंजक आहेत माझ्याकडे. जसे बाळासाहेबांची पुलंच्या भेटी आणि खूप मी अनेक सेलिब्रिटींना भेटलो. त्यानंतर माझंच नाव झालं, मला वाटायला मी सेलिब्रिटी झालो. आता काय भेटायचं, 2 सेलिब्रिटीने काय भेटायचं.
तर तो गमतीचा भाग झाला. मी अजूनही भेटतो कोण भेटेल. आता नुकतं अक्षय कुमारला भेटलो, त्याच्याशी गप्पा मारल्या. आणि ह्या लोकांना तुम्हाला माहिती आहे की कार्टूनच्या कला लक्षात ठेवा. तुम्ही कार्टूनची तपस्या चालू ठेवा. कार्टून ही जगप्रसिद्ध कला आहे, लक्षात ठेवा. जगातल्या प्रत्येक माणसाला कार्टून आवडतं. रांगोळी किंवा तुम्ही दुसरी कला जर करत असाल ना तर जगात कळणार नाही रांगोळी काय काढली, कळत नाही. कारण आपल्या भारतामध्ये पण कार्टून ही कला जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक माणसाला कार्टून, जगामध्ये कुठेही कार्टून कळत नाही असं माणूस नाही सापडणार. त्याच्यामुळे कार्टून या कलेची तुम्ही साधना करावी असं माझा एक संदेश. तर बाळासाहेबांनी जगभर कला, म्हणजे बाळासाहेब जेव्हा डिस्नेलँडमध्ये गेले होते ना तेव्हा डिस्नेलँडमध्ये अनेक कॅरिकेचर आर्टिस्ट तिथे बसले होते. बाळासाहेबांनी त्यांची कॅरिकेचर करून दिली. म्हणजे एक मोठी इंटरेस्टिंग आठवण आहे. अशा बऱ्याच आठवणी माझ्याकडे आहेत. वॉल्ट डिस्नेविषयी तुम्हाला नसलेल्या माहिती झाली. आर्किओ लक्ष्मणला तर मी इतक्या वेळा आर्किओ लक्ष्मण कोणाला भेटत नाही. त्याच्या आठवणी खूप आहे. पुलर मी दर शनिवारी भेटत असते. तर एकाच व्हिडिओमध्ये मला वाटतं सगळ्यात नको ना, हा वेगवेगळे करून. आता आणखी कोणाचा प्रश्न नसेल तर आपण मला वाटतं इथे थांबावं. हा मला वाटतं भरपूर वेळ गेलेला आहे. तर आपण सर्वांचे कार्टूनिस्ट कॅफे क्लब तर्फे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, हा कार्टूनिस्ट कॅफे क्लब ही सबनीसांची कल्पना आहे, संकल्पना आहे. त्याने एक दिवस मला सांगितलं की संजय आपण कॅफे क्लबमध्ये बसतो, आपण तसं एक कॅफे क्लब स्थापन करू, तिथे आपण अशा विषयांवरती गप्पा मारू. तर सबनी सर आपण विसरू शकत नाही. आपली दोस्ती जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी रहे.